जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर नितीन भालेराव, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून एनडीए त्याच्यानंतर एसपीआय जीएसपीआय बद्दल नवीन नवीन अपडेट्स जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे आणि आजच्या व्हिडिओचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो की 10वी नंतर एनडीए कसं करायचं आहे. काय विषय आहे की 10वी नंतर एनडीए कसं करायचं आहे, ह्या विषयावरती आपण सखोल माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आता आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की 10वी नंतर एनडीए कसं करायचं आहे. त्याच्यानंतर 10वी नंतर एनडीए मध्ये आपल्याला कसं कुठून सुरुवात करावी लागते, 11वी की 12वी की पुढे काय आहे, या प्रश्नाची सखोल चर्चा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण एनडीए म्हणजे काय जाणून घेऊया. तर एनडीए काय आहे, एनडीएचा फुल फॉर्म आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि हे कुठे आहे तर हे महाराष्ट्रामध्ये आहे, पुणे या ठिकाणी खडकवासलामध्ये एनडीएचं इन्स्टिट्यूट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण एनडीएची एक्झाम क्वालिफाय केल्याच्या नंतर आपल्याला आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर रँकसाठी ऍडमिशन मिळतं, म्हणजे आपल्याला ऑफिसर्स होता येतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डायरेक्ट आपल्याला 10वी नंतर एनडीए जॉईन करता येतं का, अजिबात नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो 10वी नंतर आपल्याला तयारी ही करता येते. कुठून तर 11वी मध्ये, त्याच्यानंतर 12वी मध्ये. तर एनडीए ला जाण्यासाठी आपल्याला 11वी 12वी करणं अनिवार्य आहे, त्याच्यानंतरच विद्यार्थी मित्रांनो आपण एनडीए मध्ये जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एनडीए ची जी एक्झाम आहे ती वर्षातून दोनदा होते, म्हणजे एनडीए 1 त्याच्यानंतर एनडीए 2. आता बघा एनडीए मध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी असते, तर एनडीए मध्ये सिलेक्शन प्रोसेस अशी असते विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुमची रिटर्न एक्झाम होते. रिटर्न एक्झाम झाल्याच्या नंतर एसएसबी इंटरव्ह्यू असतो, त्याच्यानंतर मेडिकल होतं आणि मेडिकल झाल्याच्या नंतर मग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन मिळतं एनडीए मध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एनडीए मध्ये ऍडमिशन घ्यायचं म्हणजे आपल्याला सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला 8, 9, 10 स्टँडर्डचा बेस कंप्लीट असणं गरजेचं आहे. आणि याची तयारी आपण कुठून करू शकतो की 11वी मध्ये शिकत असताना, त्याच्यानंतर 12वी मध्ये शिकत असताना याचं प्रिपरेशन आपण हे करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो डोंट वरी, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याच्यानंतर एनडीए फाउंडेशनची बॅच, त्याच्यानंतर एनडीए रेग्युलरची बॅचेस जी आहे विद्यार्थी मित्रांनो 50%. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगत आहे तुम्हाला की 50% स्कॉलरशिप घेऊन आणि अगदी खूप कमी फीस मध्ये तुम्ही एसएम ऑफिसर्स मध्ये एनडीए करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही डिफेन्स बद्दल नॉलेज हवं असेल, त्याच्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये कुठल्याही जॉबसाठी तुम्हाला जायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो खाली इन्स्टिट्यूटचे नंबर्स आहेत, त्या नंबर्सवरती तुम्ही मला कॉल करू शकता. आणि एनडीए बद्दलची विद्यार्थी मित्रांनो बघा, ऍडमिशन घ्यायचं आहे आता मला 11वी मध्ये, तर मग कुठल्या कॉलेजला घ्यायचंय, कुठल्या इन्स्टिट्यूटला घ्यायचंय याची सखोल माहिती. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे फायनान्शियल कंडिशन नसेल किंवा तुम्ही शेतकऱ्याची स्टुडंट असाल, परंतु काही असतात बरेचसे विद्यार्थी, ड्रीम खूप मोठा आहे परंतु परिस्थिती साथ देत नाही, तर विद्यार्थी मित्रांनो एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर तुमच्या सोबत आहे. अगदी 50% स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो वेळ वाया न घालवता तुम्ही पटापट मला कॉल करायचे आहे आणि त्याच्यानंतर पुढील दिशा जी आहे ती लवकरात लवकर फायनल करायची आहे. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परत भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच. जय हिंद.